टाइप खबरस्तान है, एक ही मॉडल, पूरे एक मॉडल कंपाउंड आप बना को हरिया कलर का पेंट, मालूम होना ये हमारी ही घर को, क्या बोला, हमारी घर को दूर से दिखना, ये हमारी घर, क्या बोला, ये वक्फ बोर्ड की प्रॉपर्टी, अल्लाह की प्रॉपर्टी को तो दूर से देखे तो शैतान को दिख जाना, ये नहीं भाई हल्ला कलर का छोड़ो लोग को। ತಾಯೊಡಲ ತಳಮಳವು ಮನವ ಬಾಧಿಸದೇನು ಮೆರೆಯುತ್ತೀರೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ದ್ರೋಹ ವಿಚಿತ್ರತೆಯು ಮೈ ಮರೆತು ಮಲಗಿದರೆ ಎಲ್ಲಿಹುದು ಭದ್ರತೆಯು. ಒಂದು ಪಹಣಿ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕಣ್ ಬಿಟ್ಕೊಂಡು ಏನೋ ತಲೆ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಂತೆ ನೋಡ್ತಾ ಇರೋ ಈ ತಾತ ಯಾರು ಗೊತ್ತಾ? ಈ ತಾತ ಇನ್ನಾರು ಅಲ್ಲ, ಮಹಾನ್ ಜಾತ್ಯಾತೀತ ತಾತ, ಭಾರತದ ಬಹುದೊಡ್ಡ ಜಾತ್ಯಾತೀತ ತಾತ ಈತ ಯಾಕೆ ಈ ರೀತಿ ನಿಂತಿದ್ದಾನೆ ಗೊತ್ತಾ ಇವತ್ತು? ಯಾಕೆ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ತನ್ನ ಪೂರ್ವಜರು ತಾತ ಮುತ್ತಾತನ ಕಾಲದಿಂದನೂ ಅದೆಷ್ಟೇ ಕಷ್ಟ ಬಂದರೂ ಕೂಡ, ಅದೆಷ್ಟೇ ಸಾಲ ಇದ್ರೂ ಕೂಡ ತನ್ನ ಭೂಮಿಯನ್ನು ಉತ್ತು ಬಿತ್ತು ಬೆಳೆದು ತಾನು ಹಸಿವಿನಲ್ಲಿದ್ರೂ ಕೂಡ ಇಡೀ ರಾಷ್ಟ್ರದ ಜನರಿಗೆ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟ ಅನ್ನದಾತ, ಜಾತ್ಯತೀತ ತಾತ ಈತ. ಇವತ್ತು ಯಾಕೆ ಹಿಂಗೆ ನಿಂತಿದ್ದಾನೆ, ಯಾಕೆ ಪಾಣಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನಿಂತಿದ್ದಾನೆ ಈ ಜಾತ್ಯತೀತ ತಾತ ಅಂದ್ರೆ, ಈ ಹಿಂದೆ ನೀವು ಒಂದು ವಿಡಿಯೋ ನೋಡಿದ್ರಲ್ಲ, ಅದರಲ್ಲಿ ಸೈತಾನ್ ಅಂದ್ರಲ್ಲ, ಆ ಜಮೀರ್ ಹೇಳಿದ ಸೈತಾನ್ ಇವರೇ ಇರಬೇಕೇನೋ. ಈ ತಾತನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ, ನನ್ನ ಆಸ್ತಿ, ಯಾವ ಆಸ್ತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಹುತ್ತಿ ಬಿತ್ತಿ ಬೆಳೆದು ಈ ರಾಷ್ಟ್ರದ ಜನರಿಗೆ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟ ಜಾತ್ಯತೀತ ತಾತನಿಗೆ ಇವತ್ತು ಅರ್ಥ ಆಗಿದೆ, ನನ್ನ ಭೂಮಿ ಕರ್ನಾಟಕ ವಕಾಫ್ ಆಸ್ತಿ ಆಗೋಗಿದೆ, ಅದು ಅಲ್ಲಾನ ಆಸ್ತಿ ಆಗೋಗಿದೆ ಅಂತ. वक्फ की प्रॉपर्टी जो है ये अल्लाह की आस्ती है. ಜಾತ್ಯತೀತ ತಾತನಿಗೆ ಇವತ್ತು ಅರ್ಥ ಆಗಿದೆ, ಇದು ಅಲ್ಲಾನ ಆಸ್ತಿ ಆಗಿದೆ, ಆ ಆಸ್ತಿಯ ಪಾಲಿಗೆ ನಾನು ಸೈತಾನ್ ಆಗಿದ್ದೀನಿ ಅಂತ ಇವತ್ತು ಅರ್ಥ ಆಗಿದೆ. ದಿನ ಬೆಳಗ್ಗೆ ಆದ್ರೆ ನಾನು ಆ ಜಾತಿ ಈ ಜಾತಿ, ನಾನು ಆ ಪಕ್ಷ ಈ ಪಕ್ಷ ಅಂತ ಕಿತ್ತಾಡೋ ಹಿಂದೂಗಳೇ, ದಯವಿಟ್ಟು ಕೈ ಮುಗಿದು ಬೇಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದೀನಿ, ಜಾಗೃತರಾಗ್ರಿ. ಕಣ್ಣು ಮುಚ್ಚಿ ಕಣ್ಣು ಬಿಡೋದ್ರೊಳಗಡೆ ಭಾರತ ಇಸ್ಲಾಮೀಕರಣವಾಗುತ್ತೆ. ದಯವಿಟ್ಟು ಈಗಲಾದ್ರೂ ಜಾಗೃತರಾಗಿ, ಈಗಲಾದ್ರೂ ಒಂದಾಗಿ. ನಾನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸು, ನಾನು JDS, ನಾನು BJP, ನಾನು ಆ ಜಾತಿ, ನನ್ನ ಜಾತಿ ಮೇಲು ನಿನ್ನ ಜಾತಿ ಕೀಳು ಅನ್ನೋದನ್ನು ಹೊರಗೆ ಬಿಟ್ಟು ಈಗಲಾದ್ರೂ ನೀವು ಆಚೆಗೆ ಬಂದು ನಾವು ಸೈತಾನ್ಗಳಲ್ಲ, ನಾವು ಈ ದೇಶದ ಹಿಂದೂಗಳು ಅಂತ ಗರ್ವದಿಂದ ಗರ್ಜಿಸಿ ಹೇಳಿ. ಈಗಲಾದ್ರೂ ಆಚೆಗೆ ಬನ್ನಿ. ಯಾವ ರೈತ ಸಂಘಟನೆಗಳು ಕೂಡ ಈ ರೈತನ ಪರ ನಿಲ್ಲೋದಿಲ್ಲ. ಈಗ ದಯವಿಟ್ಟು ಒಂದಾಗಿ, ನಾವೆಲ್ಲ ಒಂದಾಗಬೇಕಾಗಿದೆ. 2017 के अंदर सिद्धरामैया साहब गवर्नमेंट का एक आदेश करिए, क्या कर को आदेश करिए, जहां मुसलमानों की आबादी ज्यादा है, मुसलमानों को अगर खबरस्तान की जरूरत पड़ी, गवर्नमेंट कोर्स से तो भी पर्पस को रंदे वो जगह उनको अलॉट करना. बाई चांस मुसलमानों की आबादी ज्यादा हो को अगर वहां खबरस्तान नहीं है, DC को डायरेक्शन गवर्नमेंट आदेश कर कोई वहां पैसे देखो खरीद को जगह देना, अगर को आदेश कर कोई उसका हमें भरपूर हमें फायदा उठाना कि नहीं उठाना. जैसा मैं बिदर के अंदर गया था, नसीर अहमद साहब, सलीम अहमद साहब बिदर के अंदर गए थे साहब, मई जब्बारदान चेयरमैन साहब बिदर के अंदर गए थे. टोटल 30.8 खबरस्तानों को प्रपोजल दिए थे बिदर डिस्ट्रिक्ट के वास्ते. हमें जैसा जाको मीटिंग कर रही है 24 खबरस्तानों को जगह सैंक्शन कर दिया. 2013 के अंदर चीफ मिनिस्टर बनने के बाद वो 400 करोड़ ग्रांट को अगर डबल करते तो कितना होता था, 800 करोड़ होता था. 3 गुना करते तो भी कितना होता था, 1200 करोड़ होता. उन्होंने हमारे को 3200 करोड़ रुपए ग्रांट कर दिया. 400 करोड़ से 3200 करोड़ रुपए ग्रांट कर दिया. अगली बार जो है, अगली बजट के अंदर मैं उम्मीद रखता हूं इंशाअल्लाह वो 5000 ग्रांट करेंगे करके मेरे को उम्मीद है. अब मैं इतना बात कर रहा हूं, यहाँ सीढ़ी से नीचे उतर तो नहीं मंजे मालूम नहीं. अल्लाह हमने मौका दिया, अल्लाह की घर की आस्ती जी बचाओ जी, उसे अल्लाह के वास्ते बचाओ, अल्लाह के वास्ते भीख मांग तुम्हें, तुम ना एज ए मिनिस्टर बन को तुम ना भीख मांग तुम्हें, ये कुछ कारनामा कर को दिखाओ. अल्लाह के हशर में मैदान में जाको गट को अल्लाह को जवाब देंगे, अल्लाह मियाँ तुम्हें मुझे ये जवाबदारी दिए थे, ये जवाबदारी में ये फलाना काम कर को, फलाना ये काम कर को तुम्हारी आस्ती में बचा को कर को. अल्लाह के पास जाको गट से सीधा सीना छोड़ को, सीना चौड़ा कर को अल्लाह के पास जाको पूछेंगे.